नमस्कार शेतकरी बंधूंनो, अखेर महाराष्ट्र सरकारच्या सहकार आणि पणन विभागाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा GR जाहीर केला आहे. अनेक शेतकरी बऱ्याच दिवसापासून या GRची वाट पाहत होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. या योजनेत नक्की कोणाला कर्जमाफी मिळणार, पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार का, आणि प्रोत्साहनपर 50,000 रुपये कसे मिळणार आणि कोणाला मिळणार, याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आधी आपण कर्जमाफी म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी काय नियम आहेत ते पाहूया. शेतकरी मित्रांनो, आधी आपण कर्जमाफी यानी की थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी काय नियम आहेत ते पाहूया. पहिला नियम, तुम्ही तुमचे अल्पमुदत पीक कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले असावे. दुसरा नियम, हे घेतलेले कर्ज 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असायला हवे. तिसरा नियम, या थकीत कर्जाची 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेली नसली पाहिजे. जर तुम्ही या तिन्ही अटींमध्ये बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरील मुद्दल आणि व्याजासह एकत्रित 2 लाखापर्यंतचे कर्ज सरकार पूर्णपणे माफ करणार आहे. यामध्ये सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन किती आहे याची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. म्हणजे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही. आता अनेकांचा प्रश्न असतो की आमचे पीक कर्ज दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे बँकेने पुनर्गठित करून दिली, मग आम्हाला लाभ मिळणार का? तर काळजी करू नका. GRमध्ये स्पष्ट सांगितले आहे की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यानच्या पीक कर्जाचे जर पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून ते मध्यम मुदत कर्जात रूपांतरित केले असेल आणि त्याचे हप्ते 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असतील तर त्यांनाही 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. आता आधी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम मित्रांनो, हा नियम खूप महत्त्वाचा आहे आणि बरेच लोक हा सांगत नाहीत. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी जर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025च्या दरम्यान पुन्हा पीक कर्ज घेतलेले असेल आणि ते जर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असेल तर त्यांना या नवीन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतच कर्जमाफीचा लाभ मिळणार, 2 लाख रुपयांचा नाही. हा फरक व्यवस्थित समजून घ्या. आता एक वेळ समझोता म्हणजे काय, म्हणजे OTS वन टाईम सेटलमेंट म्हणजे काय. आता पाहूया ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी काय नियम आहेत. यालाच एक वेळ समझोता असे म्हणतात. जर तुमचे एकूण थकीत कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर 2 लाखांच्या वरची जेवढी रक्कम असेल ती तुम्हाला आधी स्वतः बँकेत जमा करावी लागेल. तुम्ही ती वरची रक्कम भरली की सरकार उरलेले 2 लाख रुपये माफ करेल. आणि ज्यांना 2019च्या योजनेचा लाभ मिळाला होता त्यांचे कर्ज जर 50,000पेक्षा जास्त असेल तर त्यांना 50,000च्या वरची रक्कम स्वतः भरावी लागेल. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे तुमच्या वाट्याची ही वरची अतिरिक्त रक्कम बँकेत भरण्यासाठी सरकारने घाई केलेली नाही, तर 31 मार्च 2027 पर्यंत मोठी मुदत दिलेली आहे. आता नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 कसे मिळणार, जे की प्रोत्साहनपर आहेत. त्यांना प्रोत्साहनपर लाभ कसा मिळणार. नियम असा आहे की सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात तुम्ही पीक कर्जाची उचल करून ते कर्ज 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार जे बँकेचे जे नियम असतात त्या वेळेत पूर्ण भरलेले असेल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. आता अट काय यासाठी, जर तुमचे कर्ज 50,000पेक्षा कमी असेल, उदाहरणार्थ 30,000, तर तुम्ही प्रत्यक्ष भरलेली मुद्दल आणि व्याज एवढी रक्कम किंवा किमान 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ मिळेल. दुसरी अट, महत्त्वाची अट म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्ही चालू वर्षात म्हणजेच 2025-26 आणि 2026-27 मध्ये घेतलेले पीक कर्जसुद्धा वेळेत भरणे अनिवार्य आहे.
तरच हे 50,000 रुपये मिळतील. आता कोणत्या बँकांना योजना लागू आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते की हे फक्त सोसायट्यांचे कर्जमाफ होते, पण तसे नाही. हा लाभ राष्ट्रीयकृत बँका जसे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था म्हणजे सोसायटी या सर्वांमधून घेतलेल्या पीक कर्जाला लागू आहे. आता सर्वात महत्त्वाची नवीन अट आणि अपात्रता. आता या योजनेची सर्वात महत्त्वाची अट ज्याशिवाय एकही रुपया मिळणार नाही ती म्हणजे शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण KYC आणि ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर डिजिटल शेतकरी नोंदणी म्हणजेच फार्मर ID असणे अनिवार्य आहे. जर तुमचा फार्मर ID नसेल तर त्वरित तो काढून घ्या. आता कोण अपात्र असेल? आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, 25,000पेक्षा जास्त पगार असणारे सरकारी कर्मचारी, 25,000पेक्षा जास्त पेन्शन घेणारे निवृत्ती वेतनधारक, माजी सैनिक सोडून बरं का, आणि शेती सोडून इतर उत्पन्नातून आयकर भरणारे लोक या योजनेसाठी अपात्र आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. लवकरच सरकार बँकाकडून डेटा घेऊन अधिकृत पोर्टलवर याच्या याद्या जाहीर करेल. जर तुम्ही या कर्जासाठी पात्र असाल कर्जमाफीसाठी, तर बँकेसोबत तुमचा आधार लिंक आहे का नाही याची खात्री करा. बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या कर्जमाफीत अडथळा येणार नाही. आणि तुमची फार्मर ID काढलेली आहे का नाही हे सुद्धा एकदा खात्री करून घ्या. काढलेली नसेल तर फार्मर ID काढून घ्या. आता ही शासकीय नियमांची 100% खरी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या गावातील WhatsApp ग्रुपवर शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.